नमस्कार मित्रो, नेम टू फेम या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. प्रत्येक वेळी मी एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येत असतो. आजचा विषय आहे महाराष्ट्राचा बिहार होतोय काय. आणि या विषयावरती दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सचिन गवळी सर, एक प्रसिद्ध अभिनेते, शिवभक्त, समाजसेवक आणि त्याचबरोबर अशा नवनवीन विषयांवरती बोलणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजेच सचिन गवळी सर आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार. नमस्कार सर. नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराज, हर हर महादेव. तर सर आज आपण त्या विषयापासूनच सुरुवात करणार आहेत की खरंच महाराष्ट्राचा बिहार होतोय का. महाराष्ट्राचा बिहार होतोय का नाही तर आपण ऑलरेडी अर्धा महाराष्ट्र बिहारमध्ये घुसलाय किंवा अर्धा बिहार महाराष्ट्रामध्ये घुसलाय असंच सध्या दिसतंय. म्हणजे एकंदरीत जसं नवरा बायकोचं नाव लावल्यावरती एक नाव तयार होतं ना, तसंच बिहार प्लस महाराष्ट्र इक्वल टू बिहाराष्ट्र सध्या हेच सुरू आहे. ढुंगन स्टार हा काय प्रकार आहे नेमका. ढुंगन स्टार ही एक अशी अनमोल उपाधी आहे जी खास करून त्या लोकांसाठी लावलेली आहे जे फक्त छाती आणि ढुंगण हलवून आपली जी काय ती कला सादर करतात. बरं, कला सादर करत नाही आहेत तर ते कलेच्या नावाखाली त्यांनी फक्त छाती आणि ढुंगण एवढंच तिकडे आपला फोकस केला आहे. पण त्यांना माहिती नाही की ते करतायत काय, त्यांच्यामुळे किती विचित्र गोष्टी घडतायत. त्याच्यामुळं ते ढुंगन स्टार आहेत, ढुंगन तारका आहेत, ढुंगन नर्तिक आहेत. आणि बघू अजून पुढे सुचते का काय. कारण मी आता तुम्हाला विचारणारच होतो, कमरेचे झटके मारणं आणि ढुंगण हलवणे हा सध्याच्याला महाराष्ट्रामध्ये हा ट्रेंडच सुरू झालेला आहे. होय. आणि त्यावरतीच कितीतरी रील स्टार पण मोठे होत आहेत. आता ते तर आपण नंतर जाऊ त्यांच्याकडे, परंतु सुरुवातीला यात्रा आणि जत्रा निमित्ताने जे कार्यक्रम भरवले जातात त्यावरती आपण बघतो की जास्तीत जास्त हेच सो कॉल्ड एज ढुंगन स्टार यांनाच बोलवलं जातं. हो. तर यामागे काय सांगाल सर तुम्ही. मला या ठिकाणी एका खूप मोठ्या व्यक्तीचं नाव घ्यावं असं वाटेल. दिवंगत नेते R.R. पाटील. अनेक वर्षापाठीमागं त्या माणसाच्या लक्षात आलं की युवा पिढी बिघडायला लागली आहे, कारण पैसा मिळायला लागला आहे आणि ती पिढी बारमध्ये जाऊन बिघडू शकते. म्हणून आबांनी डान्स बार बंद केला. पण आत्ता तोच डान्स बार देवाधर्माच्या यात्रेमध्ये सुरू आहे. कलेला विरोध नाही आहे, कलेला विरोध कालही नव्हता, आजही नाही आहे, उद्याही नसेल. पण कलेच्या नावाखाली जो विचित्र प्रकार सुरू आहे त्याला विरोध आहे. बरं, तो एवढ्या घाण प्रकारे सुरू आहे की आपण नक्की चाललोय कुठं हेच आपल्याला समजेना. त्याच्यामुळं आज असं वाटतं की जर R.R. आबा असते तर हे काही घडलं नसतं. R.R. आबांची खूप आठवण येते, कारण एक स्ट्रॉंग गृहमंत्री होते, ते स्ट्रॉंग व्यक्तिमत्व होतं. त्यांना सामान्य जे मुलं आहेत त्याची जाण होती, कारण ते तिथून आले होते. त्याच्यामुळं आज असं वाटतं की आबा पाहिजे होते. ते असते तर कदाचित हे थांबलं असतं. कारण सध्या पिढी भरकटली आहे. लॉकडाऊननंतर तर पिढी भरकटली नाही आहे, लॉकडाऊननंतर तर पिढी वेगळ्याच वाटेला गेली आहे. कुठं चालली त्यांचं त्यांनाच कळण झालं आहे. लॉकडाऊन नंतर रीलचा जन्म झाला. हो हो. आणि कदाचित तिथून हा इंस्टाग्राम हे जन्माला आलं आणि जास्तीत जास्त ट्रेंडिंग लोक आपापली कला, जर व्हिडिओ कुठलाही एक म्हटलं की डान्सचा व्हिडिओ म्हटलं की त्याला लाईक्स आणि व्ह्यूज जास्त आहेत बघा. आणि त्यातल्या त्यात तो डान्स किती तुम्ही उघडपणाने शो करताय, किती कमी कपडे घालून करताय. तर मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की असे कमी कपडे घालून डान्स केला म्हणजे फेमस होतंय. ती एक टेंडन्सी झाली आहे. कारण मी अनेकांचं पाहिलं की त्यांनी काही चांगलं सांगितलं किंवा चांगलं प्रेझेंटेशन केलं कुठल्या का चांगल्या विषयावरती तर त्याला व्ह्यूज नाही आहेत. पण ज्यावेळी एखादी मुलगी महिला छाती थोडी दाखवती आहे, बॉडी थोडी एक्सपोज करते आहे, ढुंगण हलवती आहे, तर त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. ह्याचा अर्थ असं वाटायला लागले की लॉकडाऊनच्या नंतर लोकांची चॉईसच चेंज झाली. जे घ्यायचं आहे ते नाही आहेत, जे नको आहे ते डोक्यात घेतले आत्ता. बरं, ह्याचा प्रॉब्लेम असा व्हायला लागला की सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये 3 वर्षाच्या बाळापासून ते 90 वर्षाच्या आजीपर्यंतच्या बलात्काराच्या केसेस समोर आल्या. बरं, 3 वर्षाच्या बाळावरती बलात्कार कोण करते? 65 वर्षाचा म्हातारा. आणि 90 वर्षाच्या आजीवर बलात्कार कोण करते? 25 वर्षाचा तरुण. किती गडबडलं सगळं. बरोबर. आणि ह्याला कारणीभूत काय? सोशल मीडिया. सोशल मीडिया उघडला की आजकाल चांगलं कमी आणि फेमस होण्यासाठी जी काही विचित्र प्रकार सुरू आहेत सर तेच दिसतंय. त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला सरळ सरळ असं म्हणायचं आहे का की यासाठी सर्वस्वी जिम्मेदार तोच घटक आहे? 1,00,000%
बर. 1 लाख ठीक आहे. तुम्ही 4 वर्षा पाठीमागच्या लैंगिक शोषणाच्या घटना काढा लहान मुलांच्या बाबतीमध्ये. बर. आणि सध्याच आकडेवर चेक करा. सध्या आपण ना UP बिहारला टक्कर देतोय. आपल्या पुढं फक्त UP बिहारच होता. आता आपण 3 नंबरला आहोत. आणि ज्या प्रकारे सुरू आहे ते जर असंच राहिलं तर आपण त्यांच्या पुढे जाऊ. हां, कुठेतरी बिहारची एक कल्चर आहे की तिथं असे स्टेज टाकून डान्स केला जातो, ते लोक येतात. जसे की ते सपना चौधरी वगैरे आपण तिकडे बघितले की त्यांचे ते 1-2 डान्सर माहिती आहे की जे तसे डान्स करतात. तो ट्रेंड महाराष्ट्रात गेली 3-4 वर्षापासून तरी आला आहे. बरोबर आलाय. आता मी काही नर्तिकांची नावं घेतो ज्या डान्स करतात. ज्याच्यामध्ये राधा पाटील आहे, गौतमी पाटील आहे, त्यानंतर खुशी आहे, त्यानंतर आत्ताच एक प्रकार तुम्ही बघितलेला असेल, तनुश्री नावाचा एक प्रकार घडला की जिने स्टेजवरती जिनं ते बटन काढून दाखवायचा प्रयत्न केला. ह्या गोष्टीचा परिणाम समाजावर कसा कसा होतोय? ह्या देवी आहेत. सध्या या युवा पिढींच्या आयडॉल आहेत ह्या देवी आहेत. यांच्या पोस्टवरच्या खालच्या कमेंट वाचल्या ना तर त्यांच्या आईबापाला पश्चाताप होईल की मी कुठलं गाबडं काढले. ही रिॲलिटी आता. आणि ज्या प्रकारे त्यांचा क्रेज सुरू आहे तो बघता म्हणजे जे लोकांना आवडते हे पाहता असं वाटायला लागले की आपण बिहारमध्ये घुसलोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा सचिन गवळी छत्रपतींचा सेवक महाराष्ट्राचा बिहार होऊन देत नसतो. मी सगळ्यांना लढत असतो. कारण माझं जे महाराष्ट्राचं जे कल्चर आहे ना ते शूरवीरांचं, साधू संतांचं, साहित्यिकांचं आणि लोककलेचं आहे. तिथं हा नंगाना जो चालला आहे तो काही झालं तरी आपण बंद पाडत असतो. भले जीव गेला तरी चालेल. तुम्ही जे आता शब्द मला वापरताय नंगानाच, हां, मग याला जिम्मेदार फक्त त्या नाच करणाऱ्या त्या पोरी जिम्मेदार आहेत का आयोजक देखील जिम्मेदार आहेत? कारण तुम्ही जर त्या आयोजकांनी जर नाही आणलं तर त्या कशाला येतील तुमच्या? आयोजकांची सध्या स्पर्धा लागली आहे. तेच आपण येऊ ना, आपण मुद्द्यावरती येऊ. हां, आयोजकांची स्पर्धा लागली आहे. गर्दी जमली पाहिजे. भले संस्कृती कल्चर भोसडत गेलं पण गर्दी जमली पाहिजे. मुद्दाम शब्द वापरतोय कारण सध्या काळाची गरज आहे. ठीक आहे. बजरंग बलीच्या यात्रेनिमित्त पुढं बाई ढुंगण हलवते, छाती हलवते. बजरंग बली ब्रह्मचारी होते. हो, रेवण सिद्धाच्या यात्रेनिमित्त पुढं बाई छाती हलवते, ढुंगण हलवते. नाथ संप्रदाय किती मोठं आहे. अरे काय करतोय आपण? अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त पुढं बाई छाती ढुंगण हलवतीये. म्हणजे एकंदरीत तिथं लोककला सादर नाही होत आहे, तिथं चक्क डान्स बार होतोय. मी तर प्रशासनाला विनंतीच करतो. म्हणजे माझ्या डोक्यात सध्या आहे, मी तर प्रशासनाला विनंती करायच्याच तयारीत आहे की आता डान्स बार देवाधर्माच्या नावाखाली सुरू आहे तर टेबल टाकून थोडी दारूची व्यवस्था आणि पैसे उडवायची व्यवस्था करायची परवानगी द्या. म्हणजे जेणेकरून काय की भाई सब मजे में आहे. म्हणजे सर्वच परमिशन एकदाच. हा टेन्शनच नाही ना. म्हणजे उद्या परत कुणी कुणाला त्रास द्यायला ब्लेम करायला गरज नाही का ॲक्च्युली. आता ही जर ओपनली जर एखादी बाई ओपनली अशी छाती दाखवत असेल, एखादी बाई ओपनली ढुंगणचा डान्स करत असेल, हो बरोबर आहे, जे डान्स बारमध्ये होतं, जे चित्रपटांमध्ये मी पाहिलंय ते तर इनडायरेक्टली तुम्ही ह्याची परवानगी द्या ना. म्हणजे एकंदरीत लोड कशाला? आयोजकांनाही लोड नाही, आयोजकांनाही लोड नाही, बघणाऱ्यांना पण बाबा बघतोय तर त्याच्यामध्ये थोडासा मंटा मारायला मिळतोय, हा एक विषय होईल. सगळेच खुश, हे पण खुश, ते पण खुश, ते पण खुश. काय पाहिजे? मग तुम्हाला असं म्हणायचं का की शासन यावरती काहीच करत नाहीये? जे काय करतोय दिसतंय. शासनाला फाट्यावर मारून जर आयोजक किंवा नाचणाऱ्या बायका असा विचित्र बार डान्स सादर करत असतील तर शासन काय करतं हे दिसतंय. याचा परिणाम काय होतो? मी परवा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तर एक नाचणारी जी ढुंगण स्टार आहे, ढुंगण नर्तिका आहे, बर, ते एका 15-16 वर्षाच्या मुलाबरोबर ती पप्पी देवाणघेवाणचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे ऑन स्टेज. हां, तिथं तो मुलगा चार्ज झालाय, त्याच्या फिलिंग्स क्रिएट झाल्या आहेत. आता जर 1000 लोकांच्या समोर तो जर मुलगा चार्ज झाला असेल तर तो एकटा जाऊन काय करेल? ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.